वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्याशी नाही यमपुरी ब्रह्मागिरी प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दिशीवरता करता स्नान त्याचे वैकुंठी राहणे. अरे वा, काय म्हणणं त्याचं म्हणणं काय आहे? त्याचं म्हणणं आपला करताय काय म्हणणं उद्देश म्हणजे कसं? उद्देश असं आहे, जर ब्रह्मगिरी स्टार्टिंग पासून मी ऑब्झर्व करतो पहिले. बघा बाबा आपल्याला ब्रह्मगिरीला भेटलेले आहे. तर सविस्तर जी ब्रह्मगिरीची जी सगळी माहिती जी आहे त्या सविस्तर तुम्हाला 2 शब्दात सांगा. बाबा तुमचं नाव सांगा मला. माझं विष्णू भाऊ लटपटे. विष्णू भाऊ लटपटे. हे बाबा तुम्हाला 2 शब्दात सांगायचं आहे सर. बाबा आगावी सांगा बाबा. ब्रह्मगिरी जी आहे हां. ही ब्रह्मगिरी आता माणसाने पाहिली का आणि नुसतं लांबून दर्शन घेतलं का हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आणि ह्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं वास्तव्य आहे. ओके. आणि फक्त आपलं हित यम आपल्या अंगाला हात लावत नाही. इथं आल्यानंतर यमाची ताकद नाही. आपला काय करतो तो नमस्कार करतो यम राजा. अच्छा, म्हणजे इथं ब्रह्मगिरीचं दर्शन घेतल्यानंतर इतका महिमा आहे याचा अफाट. अच्छा, अफाट महिमा आहे. शास्त्राचा आधार आहे अफाट. अच्छा, एकदा दर्शन केल्यानंतर बस पुन्हा यमाच्या अंगाला हात लावायची ताकद नाही. आपल्याला गणपतींनी यमपुरी जाळलेली. अच्छा. आणि भगवान शंकराची साथ आहे. अच्छा. फक्त एवढंच आपल्या जीवनातलं काम आहे. कोणतं यमाने आपल्या अंगाला हात लावू नये एवढंच फक्त. बरोबर, त्यासाठी आपल्या इथे ते देव धर्म कसा करता आपले मग. बरोबर करेक्ट. ह्याच कामासाठी असं. ह्या करता आपलं काय हित आहे त्याच्यामध्ये नाही. दुसरं प्रपंचातलं नाही. फक्त यमाने आपल्या अंगाला हात लावू नये त्या उद्देशाने इथे याचं दर्शन करायचं. बस एवढंच. बाकी दुसरं काही. तर आपण ब्रह्मगिरीचं दर्शन घेतलं तर यम आपल्याला हात लावणार हात नाही. लावत नाही. बाबांनी आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. तुम्ही समजा आमदाराकडे जा त्यांनी पैशाचं पोत देऊन हित काय आपण त्याचं नाही, काही हात नाही. फक्त एवढंच. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. हे शास्त्राचा आधार आहे. आणि जे ऋषीमुनी येतं हे याने इथं येऊन तपश्चर्या केल्या. अच्छा. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर डोंगर मैदान गुंफा बांधली रामानं. कारण प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता यांचं वास्तव्य इथं. असा खेळ इथं काय तसा मोकार खेळ नाही. चला बाबा, आता आपण ब्रह्मगिरीचं दर्शन घेऊ. तुम्ही बाबांनी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बाबा. तुम्हाला का नाही रस्ता मी दाखवतो आणि त्या रस्त्याने बरोबर तुम्ही ब्रह्मगिरी जा. ठीक आहे, चला धन्यवाद.